तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन पार पडलं। या साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव मांडला गेला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा हा ठराव मांडण्यात आला। ठराव क्रमांक 20 मराठवाड्यातील परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस संतोष देशमुख खून प्रकरणातील सत्ता वर्तुळाचे पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी। चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमका कोणत्या स्वरूपाचा हा ठराव मांडण्यात आलेला आहे। हा ठराव आहे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस जे आहेत त्यांच्या संदर्भात निर्णय व्हावा। देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा करण्यात यावी। चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा हा ठराव पारित करण्यात आलेला आहे, मांडण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, हे महत्त्वाचे ठराव जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत, पोलिसांसंदर्भात सुद्धा या सगळ्यामध्ये आरोप ठेवण्यात आलेले आहेत, काय नेमकं म्हटलेलं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर एकीकडे दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू असताना त्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसीय विद्रोही साहित्य संमेलन पार पडलं आणि या संमेलनात समारोपाच्या वेळी अनेक महत्त्वाचे ठराव जे आहेत तर घेण्यात आले। एकूण 29 असे ठराव घेण्यात आले। मात्र या ठरावातील 20वा क्रमांकाचा जो ठराव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा परभणीतील सूर्यवंशी यांचं जे पोलीस कोठडीत मृत्यू झाला या सगळ्या प्रकरणात हा ठराव घेण्यात आलेला आहे, ज्यात असं म्हटलेलं आहे की परभणीतील सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत जी मृत्यू झाला आहे त्या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई कठोर करण्यात यावी। सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा देखील निपक्षपाती जो आहे तर तपास करण्यात आला आणि यासोबत अत्यंत एक महत्त्वाचा जो आहे तो ठराव घेण्यात आलेला आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संबंधित। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे तर निपक्षपाती जे आहे तर तपास व्हावा आणि यासोबतच या संबंधित जे मंत्री आहे त्यांनी या मंत्रिपदापासून दूर राहावं, म्हणजेच त्यांनी राजीनामा द्यावा असा जो आहे तर ठराव या जे आहे तर साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हा ठराव जो आहे तो चर्चेचा विषय ठरत आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलं जात आहे आणि या प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। असं असतानाच आता विद्रोही साहित्य संमेलनात देखील असा ठराव घेण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आणि विशेष म्हणजे जी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन जे पार पडत आहे त्या ठिकाणी देखील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने हाच ठराव मांडण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात हा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला नाहीये। यावेळी त्या ठिकाणी काही प्रमाणात खडाजंगी देखील झाल्याचं चर्चा आहे। मात्र संभाजीनगरमध्ये जो विद्रोही साहित्य संमेलन पार पडलं त्या ठिकाणी मात्र हे तिन्ही ठराव घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे या ठरावाची आता चर्चा आहे आणि या ठरावातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।